देवता ब्राह्मण देवता सगळ्यांच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या सहकार्याने आणि उपस्थितीने सालाबादाप्रमाणे चालू असणाऱ्या या दिव्य अशा कार्यक्रमामध्ये परम दिव्य मंगलमय अशी श्रीमद भागवताची सेवा आपण करत आहोत। श्रीमद भागवत कथा अंतर्गत भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण मार्गक्रमण करत होतो। श्रीमद भागवत काय आहे हे श्रीमद भागवताच्या महात्म्याद्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो। जी श्रीमद भागवत कथा देवांनाही दुर्लभ आहे, सुराणाम अपि दुर्लभः। देवांना दुर्लभ आहे म्हणजे स्वर्ग लोकामध्ये, वैकुंठामध्ये, साकेत धामामध्ये, मनी द्वीपामध्ये, स्वर्गामध्ये, नरकामध्ये कुठेही कथा सत्संग नाही। त्या ठिकाणी कुठेही कथा श्रवण करायला स्वर्गाधिक देवतांना मिळत नाही। जर त्या ठिकाणी त्यांना कथा मिळाली असती तर देवता पृथ्वी तलावर कथा मागायला आले नसते। ज्या अर्थी ते कथामृत मागायला आले त्या अर्थी स्वर्ग लोकामध्ये, वैकुंठामध्ये, क्षीरसागरामध्ये, साकेत धामामध्ये, मणिद्वीपामध्ये, सतलोकामध्ये कुठेही कथा नाही। कथा फक्त या मृत्यू लोकामध्ये आहे। कथा फक्त या पृथ्वी तलावर आहे। कशावरून तर म्हणतायत जेव्हा राम प्रभूंचा अवतार कार्य पूर्ण झालं, अवतार कार्य संपत असताना राम प्रभू जेव्हा सदेहाने शरयूमध्ये प्रवेश करायला निघाले, सर्व अयोध्यावासी हात जोडून विनंती करू लागले, प्रभू आम्हालाही तुमच्या सोबत यायचं आहे। राम प्रभू म्हटले जशी तुमची इच्छा, चला माझ्या सोबत। राम प्रभूंच्या मागे सर्व अयोध्यावासी निघाले, लाईन लागली आणि जसे सर्व अयोध्यावासी निघाले, हनुमानजी मात्र लांब उभे राहिले। राम प्रभूंनी हनुमानजींना विचारलं, हनुमानजी तुम्हाला माझ्यासोबत यायचं नाही, माझ्या लोकामध्ये तुम्हाला यायचं नाही, मी साकेत धामामध्ये निघालेलो आहे। त्यावेळेस हनुमानजींनी राम प्रभूंना एक प्रश्न विचारला, हे प्रभू सांगा, साकेत धाम जे तुमचं नित्य निवासस्थान आहे त्या ठिकाणी कथा, कीर्तन, सत्संग मला श्रवण करायला मिळेल का? जेव्हा हनुमानजींनी हे विचारलं, राम प्रभूंनी उत्तर दिलं की माझ्या साकेत धामामध्ये तुम्हाला फक्त माझं दर्शन करता येईल, माझी कथा, सत्संग, कीर्तन त्या ठिकाणी तुम्हाला श्रवण करायला मिळणार नाही। तशी कोणत्याही प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी नाही। हनुमानजींचा चेहरा उतरला आणि हनुमानजींनी राम प्रभूंना हात जोडून उत्तर दिलं, हे प्रभू तुमचं दर्शन जर करायचं असेल तर तुम्ही माझ्या हृदयामध्ये विराजमान आहात। मी जेव्हाही डोळे बंद करेल त्यावेळेस तुमच्या स्वरूपाचं दर्शन मी केव्हाही, कुठेही, कधीही करू शकतो। परंतु तुमची कथा जर साकेत धामामध्ये नसेल तर मला कथा श्रवण करायला मिळणार नाही, म्हणून मी तुमच्या समोर, तुमच्या सोबत तुमच्या धामामध्ये येणार नाही। या पृथ्वी तलावरच जर कथा असेल तर ज्याही ठिकाणी कथा असेल त्या ठिकाणी सूक्ष्म रूप धारण करून मी जाईल आणि कथा श्रवण करेल, आनंद प्राप्त करेल। याचा अर्थ ही भगवान परमात्म्याची जी कथा आहे ही ज्या ठिकाणी भगवंताचा नित्य निवास आहे त्याही ठिकाणी ही कथा नाही, कथा या ठिकाणी या पृथ्वी तलावर आहे। म्हणून कथा प्रिय असणारे, सत्संग प्रिय असणारे हनुमानजी या ठिकाणी या पृथ्वी तलावर सूक्ष्म रूपाने विराजमान आहेत। ज्या ठिकाणी कथा असेल त्या ठिकाणी येऊन बसतायत, कथा श्रवण करतायत। रामायणामध्ये एक प्रसंग आलेला आहे
की भगवान भोले बाबांना जेव्हा रामकथा श्रवण करण्याची इच्छा निर्माण झाली, त्यावेळेस भगवान भोले बाबा देवी सती सोबत आपल्या कैलास पर्वतावरून निघाले आणि पृथ्वी तलावर आले. पृथ्वी तलावर अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये आले आणि अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये येऊन अगस्ती ऋषींच्या मुखारविंदातून त्यांनी संपूर्ण रामकथा श्रवण केली. आणि मग नंतर पुन्हा एकदा सतीला घेऊन कथा श्रवण केल्यानंतर आपल्या धामाकडे निघाले. म्हणजे भगवान भोले बाबांनाही जेव्हा कथा श्रवण करायची असेल त्यावेळेस त्यांनाही आपलं स्थान सोडून या पृथ्वी तलावर यावं लागतं. याचा अर्थ कथा याच ठिकाणी आहे, या पृथ्वी तलावर आहे. अहो भाग्याने तुम्हा आम्हाला ही कथा हा सत्संग प्राप्त झालेला आहे. अनेक जन्माचं जेव्हा पुण्य एकत्र येतं त्यावेळेस कथा श्रवण करण्याचा योग प्राप्त होत असतो. याच श्रीमद भागवतामध्ये म्हटलेलं आहे, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमञ्च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोहमदान्धकार नाशं विदाय हि ततो दयते विवेकः. भाग्योदयेन बहुजन्म, अनेक जन्म, बहुजन्म समर्जितेन, जेव्हा अनेक जन्माचं पुण्य समर्जित येणं म्हणजे एकत्र येते तेव्हा काय घडतंय, सत्संग मंच लभते. तेव्हा जीवनामध्ये सत्संगाची प्राप्ती होते. आपण म्हणतो आम्ही कथेमध्ये आलेलो आहे, नाही, भगवान परमात्म्याची कृपा झाली, अनेक जन्माचं पुण्य उदयाला आलं तेव्हा आपण या सत्संगापर्यंत पोहोचलो. ज्यांचं भाग्य नाही ते गावात राहूनही आपल्या बिछाण्यावर शांत झोपलेले आहेत, परंतु या कथा मंडपापर्यंत पोहोचू शकलेले नाही. कारण काय आहे, त्यांचं पुण्य कुठेतरी अपुरं पडलेलं आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपल्याला भगवान परमात्म्याची ही दिव्य कथा प्राप्त झालेली आहे. आणि अशी दिव्य कथा जी देवांनाही दुर्लभ आहे ती तुम्हा आम्हाला प्राप्त झालेली आहे. ही कथा एवढी दिव्य आहे की स्वर्गातल्या अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. ही कथा एवढी दिव्य आहे की कथा श्रवण केल्यानंतर आपल्या अंतरामध्ये असणारी भक्तीही जागृत होते, ज्ञानाचीही प्राप्ती होते आणि वैराग्य सुद्धा तुमच्या आमच्यामध्ये निर्माण होते. भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी जशी एखाद्या साधकाची भूमिका, एखाद्या साधकाची अवस्था योग्य पाहिजे त्या पद्धतीची अवस्था ही कथा तुम्हा आम्हाला प्राप्त करून देते. जसं एखाद्या शेतकऱ्याला एखादं बी पेरायचं असेल, ते बी कोणत्या कालामध्ये, कोणत्या ऋतूमध्ये टाकलं जातं की ज्या कालावधीमध्ये टाकल्यानंतर ते भरपूर उत्पन्न मिळेल. त्या बीला कोणत्या पद्धतीचे हवामान आवश्यक असतं हे शेतकऱ्याला बरोबर माहीत असतं. त्याच्यासाठी कशा पद्धतीने मशागत केली जाते, बीजारोपण करत असताना त्या बीजांमध्ये किती अंतर असावं लागतं, त्यांना किती कालावधीमध्ये पाणी दिल्यानंतर आपल्याला भरघोस पीक मिळेल याचं ज्ञान असतं. आणि तो शेतकरी तशा पद्धतीची भूमी बनवतो, मशागत करतो. योग्य काल, योग्य हवामान असतानाच बीज टाकतो, योग्य वेळेस त्याला पाणी सोडतो. त्यावेळेस काय घडते, योग्य भूमीची मशागत, योग्य वेळेस बीजारोपण, योग्य वेळेस त्याला खत पाणी, योग्य हवामान, हे सर्व जेव्हा प्राप्त होते
त्यावेळेस येणारं पीक हे भरपूर येतंय आणि त्याला जशा पद्धतीने जेही पाहिजे आहे तशा पद्धतीने त्या शेतकऱ्याला शेतमाल उत्पन्न होतो, त्याचं उत्पन्न त्याला तशा पद्धतीने मिळतं. तशाच पद्धतीने ज्या साधकाला भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचायचं असेल त्यासाठी साधकाची मनोभूमी कशी असली पाहिजे, साधकाची अवस्था कशी असली पाहिजे, त्याच्या मनाची स्थिती कशी असली पाहिजे, त्याच्या विचारांची स्थिती कशी असली पाहिजे, त्याच्यामध्ये कसा सत्वगुण असला पाहिजे, त्याच्या रजो आणि तमोगुणाचा त्याने कशा पद्धतीने मर्दन केलं पाहिजे, हे संपूर्ण जी भूमीची मशागत आहे ती सत्संगाच्या द्वारे केली जाते. आणि जेव्हा अशी योग्य अशी साधकाची भूमिका तयार होईल त्यावेळेस भगवान परमात्म्याचं कृपा होते आणि मग तो साधक भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचतो. म्हणून अशा पद्धतीची जी स्थिती आहे, अंतःकरणामधले भक्ती, ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करून देण्याची अवस्था ही कथा करत असते. म्हणूनच भक्ती देवीचं दुःख दूर झालं आणि ज्ञान आणि वैराग्यांना तारुण्य अवस्था आलेली. श्रीमद भागवत एवढं श्रेष्ठ आहे, महत्वपूर्ण आहे, ज्याने जीवनभर कधीही पुण्य कर्म केलेलं नाही, ज्याला पिशाची योनी प्राप्त झाली, त्याने ही कथा नियमाने श्रवण केल्यानंतर त्याचा सुद्धा उद्धार झालेला आहे. पाप कर्म करणाऱ्या पापी जीवात्म्याने जरी कथा श्रवण केली तरी त्याचाही उद्धार होतो. मग तुम्ही आम्ही सगळ्यांनी अंतःकरणामध्ये भाव आणि श्रद्धा असताना जर नियमाचं पालन करून कथा श्रवण केली तर तुमचा आमचा उद्धार का होणार नाही? निश्चितच होईल. आणि अशी ही श्रीमद भागवताची महती आहे, महिमा आहे. अशा श्रीमद भागवताचं महत्व वर्णन केल्यानंतर महात्म्य